काय करतो तू एकटाच चपला करतो काय दौरा आहे काय होणार कोण आहे यार सगळे खाली घ्या बोलणार नाही ना तुम्ही 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं थांबा हे सेट करा बरं सगळे धक्का बुक्की सेट करू ना अरे बूम सगळे खाली घ्या ते बोलत नाही डाऊन करा सगळे चला मला अमरावती जायचं बाबा काय चाललंय जिल्ह्याचा दौरा आहे काय दौरा आहे सकल हिंदू समाज परतवाडा आणि अचलपूरमध्ये आमचा मोर्चा आहे बाईक रॅली आहे त्याचबरोबर धर्मसभा आहे आणि त्या धर्मसभेला उपस्थिती लावण्यासाठी मी इथून आपल्या इकडून आता अमरावतीच्या दिशेने जात आहे उभाटाचे कार्यकर्ते इथे येऊन तुमच्या विरोधात नारेबाजी देऊन गेले ठीक आहे आता त्यांचा तेवढंच जीव राहिलेला आहे कदाचित ते 4 घोषणा ऐकून त्यांचा तो नंतर येणारे जे बंटी बबली आहेत ते खुश होतील के कार्यकर्ताओं ने यहाँ पे नारेबाजी की क्या कहेंगे शिवसेना जो बची कुची जो अभी शिवसेना है वो शायद अभी जो बाहर उनके जो 2 बंटी बबली आने वाले मैंने सुना है मुंबई से उनको खुश करने के लिए होएगा मुझे कुछ सुनाई भी नहीं दिया मैं तो अभी बाहर आज हमारे अचलपुर परतवाड़ा में सकल हिंदू समाज का मोर्चा और बाइक रैली और धर्म सभा है और उसके लिए मैं जा रहा हूँ। आपको वहाँ भी विरोध हो रहा है कुछ लोग वहाँ पे भी विरोध कर रहे हैं मैंने ऐसा कुछ सुना नहीं है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान के अनुसार मैं कहीं भी जा सकता हूँ किधर भी सभा ले सकता हूँ जो मेरा हक है उसके हिसाब से मैं वहाँ जा रहा हूँ और उसके हिसाब से हिंदू समाज से संवाद और बात करने के लिए हम लोग सब साथ जा रहे हैं। दौऱ्यावर आहे आनंद दिघे यांनी धर्मवीर चित्रपटावर कुठेतरी राजकारण पेटलेलं आहे आनंद दिघे चित्रपटावरून राजकारण पेटलेलं आहे कसं पाहता मला काय मी धर्मवीर 2 हा चित्रपट आता बाहेर आलेला आहे तो चित्रपट अजूनपर्यंत पाहिलेला नाही पण लवकरच पाहणार आहे पण जे काही सत्य आहे ते त्या धर्मवीर 2च्या माध्यमातून परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेलं आहे। ज्या पद्धतीने घाणेरडं राजकारण उद्धव ठाकरे आणि त्याची टोळी वर्षानुवर्ष शिवसेनेमध्ये करत होती त्याचं कुठे तरी वस्त्रहरण धर्मवीर 2 मध्ये झालेलं असं मी ऐकतोय। चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला मी माझं मत सांगेन। भास्कर जाधव आज म्हटले की एक मिनिट थांब ना यार एक विचारला तू भास्कर जाधव काय विचारताय तुम्ही खून झाल्याची चर्चा होती खून झाल्याची चर्चा आहे एक लक्षात घ्या आरोप केला आता तो संशय वर्षानुवर्षाचा आहे पण जो राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्यांना मारून टाकण्याच्या सुपाऱ्या दिलेल्या राज साहेबांना पण असंख्य वेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेच्याच माध्यमातून झालेलं। एकनाथ शिंदे साहेब जेव्हा त्याच्या महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते स्वतः ते सांगितलं होतं की मुद्दामून त्यांची सुरक्षा कमी करण्याचा प्रयत्न केलेला होता। म्हणजे आनंद दिघेंच्या पण काळामध्ये आनंद दिघे मोठे होणं हे कोणाला आवडत नव्हतं। म्हणजे राणे साहेब राजसाहेब एकनाथ शिंदे साहेब आणि तेव्हा आनंद दिघेंच्या पूर्ण ह्या प्रवासामध्ये एकाच माणसावर शौशेची सुई येते तर कधी ना कधी तरी सत्य बाहेर आलं पाहिजे ना। आपल्या राजकीय पक्षांतर्गत विरोधकांना मारून टाकण्याची प्रवृत्ती ही कोणामध्ये आहे 4 घटना मी तुम्हाला सांगितलेल्या आहे म्हणून समझदारों को इशारा काफी है। उद्धव ठाकरे दबावात आहे असं भास्कर जाधव म्हटले सर उद्धव ठाकरे दबावात आहे उद्धव ठाकरेवर संशय सुरू आहे का तुमची उद्धव मी तुम्हाला 4 घटना 4 शिवसैनिकांबद्दल सांगितलेलं आहे हे सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने बोललेले आहेत। राणे साहेबांनी ते सांगितलंय एकनाथ शिंदे साहेबांनी ते सांगितलेलं आहे आणि धर्मवीर 2च्या पहिल्या पिक्चरच्या क्लायमॅक्स मधून उद्धव ठाकरे शेवटच्या का उठून गेले कधीतरी विचारा ना। भास्कर जाधव म्हटले की उद्धव अजून काय उद्धव ठाकरे दबावात आहे म्हटले भास्कर जाधव